वंदे मातरम. सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे. आपण पाहत आहात ॲक्वेरियस इनसाइट हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज भारतातील लाखो विद्यार्थी अभियांत्रिकीला प्रवेश घेत आहेत, म्हणजे इंजिनिअरिंगला. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, कोणती शाखा निवडली तर चांगली नोकरी मिळेल. पण मी आज तुम्हाला एक वेगळाच प्रश्न विचारणार आहे. तुम्ही आयुष्यभर दुसऱ्यांच्या तंत्रज्ञानावर काम करणार आहात का? की एक दिवस तुमच्या नावावर पेटंट असलेले तंत्रज्ञान जग वापरणार आहे? मित्रांनो, 12वी परीक्षेचे तसेच CET, JEE आणि ज्या काही वेगवेगळ्या एंट्रन्स परीक्षा आहेत, त्याचे निकाल आता जवळपास घोषित झाले. त्यामुळे सर्वत्र ॲडमिशनची लगबग सुरू आहे. विशेषतः इंजिनिअरिंगच्या कोणत्या ब्रँचला भविष्यात महत्त्व असणार आहे, कोणत्या क्षेत्रात संधी आहेत, कुठल्या क्षेत्रात चांगले पॅकेज मिळेल, त्यासाठी इंजिनिअरिंगची कोणती ब्रँच निवडावी, याविषयी सध्या घराघरामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये महाचर्चा सुरू आहे. मित्रांनो, आजच्या काळात तंत्रज्ञान सर्वत्र पोहोचवले जात आहे. AI, इंटरनेट ऑफ थिंग्स, ड्रोन, 3D प्रिंटिंग यासारखी आधुनिक साधने आता गावागावात दाखवली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उभे राहतात. त्याचा विचार विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी इंजिनिअरिंग शिक्षणाच्या प्रारंभीच्या टप्प्यावरच करणे गरजेचे आहे. तुम्ही आता प्रवेशाच्या टप्प्यावर आहात. 12वी पास झाल्यानंतर तो महत्त्वाचा टप्पा आहे, टर्निंग पॉईंट आहे. मित्रांनो, आपण भारतीय आज टेक्नॉलॉजी युजर्स आहोत, टेक्नॉलॉजी ओनर्स नाही. आपण टेक्नॉलॉजी फक्त वापरत आहोत. ती जनरेट करतोय का, क्रिएट करतोय का? नाही. भारतात इनोव्हेशनपेक्षा डेमॉन्स्ट्रेशनला जास्त महत्त्व आलंय का, ते जास्त होतंय का? आणि जर भविष्यात खरी ताकद इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नसून इंटिलेक्च्युअल प्रॉपर्टी, IP, बौद्धिक संपदा यामध्ये जर असेल, ते आपण समजून घेतले आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे, आपला जो भारत आहे, हा टेक्नॉलॉजी कन्झ्युमर राहणार की टेक्नॉलॉजी क्रिएटर बनेल? हा प्रश्न सतत मनामध्ये तुम्ही ठेवला पाहिजे. कारण आज जगामध्ये चीन, अमेरिका आणि जपानसारखे देश पेटंट्स, AI मॉडेल्स, सेमीकंडक्टर्स डिझाईनच्या माध्यमातून नव्या प्रकारची आर्थिक आणि तांत्रिक महासत्ता निर्माण करत आहेत. मित्रांनो, तर दुसरीकडे भारतामध्ये तंत्रज्ञानाची ओळख वाढत आहे, तरी मूळ संशोधन, फंडामेंटल रिसर्च आणि बौद्धिक संपदा निर्मिती हा भाग अजूनही तुलनेने कमजोर दिसतो आहे. हे वाईट वाटतंय म्हणायला, पण परिस्थिती तशी आहे. मित्रांनो, आपण हे थोडं समजून घेऊ आज काय नेमकं प्रकार आहे. कारण तुम्ही पुढे या देशाचे नागरिक आहात. तुम्ही तंत्रज्ञानयुक्त ज्ञान तुमच्याकडे असणार आहे. आणि खरे स्वराज्य हे जे काही आहे ना, हे फक्त राजकीय नाही, तर ते बौद्धिक असते. आणि त्या स्वराज्याचा आधार फक्त म्हणजे पेटंट्स आणि स्वतःचे संशोधन हा असतो. हीच आहे आजच्या चर्चेची खरी दिशा. आज आपण ह्या विषयावर थोडक्यात बोलणार आहोत. आपण तंत्रज्ञान फक्त वापरत आहोत की निर्माण करत आहोत, हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. भारत टेक्नॉलॉजी कन्झ्युमर राहणार का टेक्नॉलॉजी क्रिएटर राहणार, हा प्रश्न या विवेचनाच्या सुरुवातीला आपण विचारलेला आहे. तर तुम्ही परत एकदा समजावून घ्या, लक्ष द्या त्याच्याकडे. कारण मित्रांनो, आज जगामध्ये खरी ताकद इमारतींमध्ये नाही, तर पेटंट्स आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये आहे. इमारती बांधायला अदानीसारखे उद्योगपती बारामतीला 25 कोटी रुपये देतात. इमारती झाल्या, पुढे काय? आणि म्हणूनच प्रश्न उभा राहतो, भारताला आता तांत्रिक प्रदर्शन नव्हे, तर बौद्धिक स्वराज्याची गरज आहे. तंत्रज्ञानाची जागृती की मर्यादित उपयोग, असा एक प्रश्न नेहमी विचारला जातो. त्यासाठी अनेक उपक्रम आपल्या भारतामध्ये राबवण्यात आलेले दिसतात. AI डेमो सेंटर्स, ड्रोन डेमॉन्स्ट्रेशन्स, IoT वर्कशॉप म्हणजे इंटरनेट ऑन थिंग्स. इंटरनेटद्वारे एकमेकांशी जोडलेली स्मार्ट उपकरणे जी आहेत, त्याचा उपयोग शेतीसाठी, घरांसाठी, कारखान्यांसाठी, शहरांसाठी या मार्फत ज्या IoT तंत्रज्ञानामार्फत तो केला जातो, इंटरनेट बेस.
दुसरं 3D प्रिंटिंग. 3D प्रिंटिंग्स लॅब ज्या आहेत ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत. पण मोठा प्रश्न असा निर्माण होतो, हे सर्व तंत्रज्ञान तयार कोण करतंय? कोण करतंय? हे जे काय आज आपण तंत्रज्ञान वापरतो, कोण करतं? त्याचे पेटंट कोणाच्या नावावर आहे? हे आपण माहिती घेतली का मित्रांनो कधी? बहुतेक वेळा हे तंत्रज्ञान परदेशातून येते आणि आपण ते वापरतो आणि पुढे शिकतो. म्हणजे आपण युजर इकॉनॉमी मध्ये अडकतो. मित्रांनो, खरी ताकद कुठे आहे? आजच्या जगात पॉवर 3 गोष्टींमध्ये आहे. 1. पेटंट्स, 2. अल्गोरिथम्स, 3. डीप टेक्नॉलॉजी IP. ज्यांच्याकडे हे आहे त्यांच्याकडे भविष्यात अर्थसत्ता, इकॉनॉमिकल पॉवर आणि तंत्रसत्ता म्हणजे टेक्निकल पॉवर या गोष्टी राहतील. फक्त इमारती ज्या उभा करून देश बदलत नाही, तर ओरिजिनल रिसर्च आणि IP निर्माण करून देश बदलतो. मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाचा विषय. तुम्ही आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहात. तुमचे पालक सुद्धा हे जर ऐकत असतील तर तुम्ही लक्ष द्या. तुम्ही अभियांत्रिकीच्या शिक्षणाच्या उंबरठ्यावर उभे आहात. अशा वेळी एका गोष्टीची जाणीव नक्की हवी, ती म्हणजे जागतिक पेटंट स्पर्धा काय आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आज जगामध्ये एक सायलेंट वॉर सुरू आहे, शीतयुद्ध. कोणतं? पेटंट वॉर. आज पेटंट नोंदणीसाठी सर्वाधिक ॲप्लिकेशन्स चीनमार्फत दाखल होत आहेत. बघा, गेल्या काही वर्षातील प्रमुख देशांची पेटंट स्थिती जी आहे, ॲप्लिकेशन ज्या देशांनी केले त्याचा एक चार्ट आता आम्ही स्क्रीनवर दाखवतोय. तो नीट काळजीपूर्वक बघा. त्यामध्ये काय दिसतंय? चीन भारतापेक्षा जवळपास 25 पट अधिक पेटंट अर्ज दाखल करतोय आणि प्रिसिजन इंजिनिअरिंगवर ते आहे. अर्थात ही स्थिती 2024 मधली आहे, पण पुढे म्हणजे 25-26 मध्ये ही स्थिती फार चीनच्या बाबतीतली बदलली नाही. तो पुढेच आहे. तो कशामध्ये आहे? AI, EV, 5G मध्ये तो आघाडीवर आहे. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे. नंतर IP आणि हे एकत्र सर्व याच्यामध्ये त्यांनी पेटंट नोंदणी केलेली आहे. USA, अमेरिकेची स्थिती कशी आहे? कमीत कमी अर्ज आहेत, पण अमेरिका अर्ज कमी करतो, पण त्यातील बहुतेक संशोधनाचे पेटंट जे जागतिक दर्जाचे असतात, हाय व्हॅल्युएबल असतात, इनोव्हेशन असतं त्यात. AI चिप्स, बायोटेक, एरोस्पेस यामध्ये अमेरिकेची आघाडी असते. तिसरा देश आहे जपान. जपानचा भर कशावर आहे? रोबोटिक्स आणि प्रिसिजन इंजिनिअरिंग मध्ये आहे. हे त्यांचा पाया मजबूत आहे. नंतर आपला भारत, इंडिया, सर्वात वेगाने वाढणारा देश, वेगाने पुढे जातोय, पण अजूनही खूप मोठा प्रवास बाकी आहे. ही आकडेवारी बघून आकडेवारी वाढते. अजूनही आपण अर्ली स्टेजला आहोत. कशामध्ये? IP इकोसिस्टीमच्या. इतर देशांच्या तुलनेत भारत खूप मागे आहे, हे मान्य करावे लागेल. मात्र भारतामध्ये मूलभूत संशोधन, स्टार्टअप्स, पेटंट अर्जांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. तरी देखील चीन, अमेरिका आणि जपानच्या तुलनेमध्ये डीप टेक्नॉलॉजी संशोधनात आणि जागतिक स्तरावरील बौद्धिक संपदा निर्मितीमध्ये अजूनही मोठी संधी आहे, मोठे आव्हान आहे. अर्थात गेल्या वर्षाच्या तुलनेत आपण पेटंट नोंदणीसाठीचे जे अर्ज दाखल झालेत पूर्ण जगातनं, भारतही त्याच्यामध्ये होता. तर भारताच्या अर्ज दाखल करण्याची जी टक्केवारी ती 19% वाढली आहे गेल्या वर्षाच्या पेक्षा. म्हणजे 23 पेक्षा 24 मध्ये ही संख्या वाढली आहे. ही समाधानाची बाब म्हणावी लागेल. मित्रांनो, भारतामध्ये समस्या जी आहे ती इनोव्हेशन नसण्याची नाहीये. समस्या कसली माहिती का? समस्या जी आहे ती आपल्याकडे रिसर्च, पेटंट याचं जे प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्शन झालं पाहिजे ते फार कमी आहे. त्यासाठी एज्युकेशनल डेमो कल्चर जास्त आहे, ते कमी करायला पाहिजे. आणि कशाकडे आणि काय कमी होतं त्याच्यामुळे डीप टेक्नॉलॉजीची जे काय आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ते कमी आहे. म्हणून आपण अनेकदा टेक्नॉलॉजी युजरच राहतोय, टेक्नॉलॉजी ओनर झालेलो नाही. फार मोठी शोकांतिका आहे मित्रांनो. एवढा आपला समृद्ध देश, संशोधनाच्या आघाडीवरची परिस्थिती चिंताजनक आहे. तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रात विद्यार्थी म्हणून प्रवेश करणार आहात, म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा आहे तुमचं ध्येय स्पष्ट हवं. म्हणून पुढचा टप्पा काय असावा? हा व्हिडिओ पूर्ण बघा. मध्ये स्किप करू नका, सेव्ह करून ठेवा.
तुम्हाला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना हे व्हिडिओ कामास येतील. भारताला जर पुढे जायचं असेल तर 3 गोष्टी आवश्यक आहेत. कोणत्या? ओरिजिनल रिसर्च कल्चर म्हणजे काय? फक्त शिकणे नाही, शोध लावणे. विचार करा, आपोआप शोध लाव. शोध गरज ही शोधाची जननी आहे. स्ट्रॉंग पेटंट इकोसिस्टीम आपण निर्माण करायला हवे. तुमच्या काही ज्या आयडिया आहेत, प्रोटोटाईप, पेटंट, प्रॉडक्ट यामध्ये कन्व्हर्ट करा. नंतर तिसरा, डीप टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टमेंट. त्याच्यात आपण आपली देशाने, सरकारने गुंतवणूक करायला हवी. त्याचप्रमाणे AI, क्वांटम, सेमीकंडक्टर्समध्ये लॉंग टर्म गुंतवणूक करण्याची गरज आहे. आपले पंतप्रधान या अतिशय बारकाईने लक्ष घालतायत. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही अभियांत्रिकी शाखेमध्ये प्रवेश घ्या, परंतु तुम्ही नेहमी एका गोष्टीचं भान ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी इन हँड्स नाही, तर टेक्नॉलॉजी इन माइंड्स तुमच्या हवी. कारण भविष्यातील महासत्ता तीच असेल ज्यांच्याकडे सर्वात जास्त इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असेल. एक सकारात्मक बदल अलीकडे दिसतोय. मगाशी आपण ती आकडेवारी बघितली, ती 2024 मधली होती. 2024 मध्ये भारताने 76,470 अर्ज दाखल केले आणि 2023च्या तुलनेत ते 19% जास्त आहे. सलग 6व्या वर्षी भारतातली ही वाढ आता नोंदवली गेलेली आहे. 24-25 या आर्थिक वर्षामध्ये प्रथमच 1 लाखाहून अधिक पेटंट अर्ज दाखल झाले आहेत. ही भारतीय संशोधन परिसंस्थेसाठी अतिशय महत्वाची घटना आहे. पण चीनचा आकडा किती माहिती का? 19 लाख. आपला किती? 1 लाख. बघा फरक. आज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर 2 मार्ग आहेत. पहिला, आयुष्यभर परदेशी कंपन्यांचे सॉफ्टवेअर वापरणारा इंजिनियर होणे आणि दुसरा, स्वतःच्या नावावर पेटंट मिळवणारा संशोधक होणे. भारताला पहिल्या प्रकारचे इंजिनियर लाखोनी आहेत भारतात, पण दुसऱ्या प्रकारचे संशोधक अजूनही फार कमी आहेत. 20व्या शतकात काय परिस्थिती होती? मागच्या शतकामध्ये ज्यांच्याकडे कारखाने होते ते श्रीमंत, आणि 21व्या शतकात ज्या 21व्या शतकामध्ये आपण आज आहोत त्याची काय परिस्थिती आहे? ज्यांच्याकडे पेटंट्स, अल्गोरिथम आणि बौद्धिक संपदा असेल तेच जगाचे नेतृत्व करतील. भविष्यातील युद्ध, टँक्स, रणगाडे, मिसाईल यांचं कदाचित नसेल. ते कसं असेल? एक अंदाज, असं व्हायला नको, पण एक तुम्हाला अंदाज सांगतो. AI वर्सेस AI, चिप वर्सेस चिप, पेटंट वर्सेस पेटंट. आणि या सर्व स्पर्धेमध्ये ज्यांच्याकडे सर्वात जास्त इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असेल तोच भविष्यातील महासत्ता असेल. मित्रांनो, भारतासमोर आता प्रश्न तंत्रज्ञान वापरण्याचा नाही, तर जगाला नवीन तंत्रज्ञान देण्याचा आहे. कोणी वापरतं हल्ली तंत्रज्ञान? 80 वर्षाचे गृहस्थ सुद्धा फोन पेने पेमेंट करतात, इंटरनेट करतात, फेसबुक वापरतात. आज तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेणार आहात. 4 वर्षांनी तुम्हाला डिग्री मिळेल, पण स्वतःला एक प्रश्न जरूर विचारा, 4 वर्षानंतर माझ्याकडे फक्त डिग्री असेल की माझ्या नावावर एखादे पेटंटही असेल? कारण भविष्यात नोकऱ्या डिग्री देणार नाही. भविष्यामध्ये ज्या नोकऱ्या आहेत त्या डिग्री देणार नाही फक्त, तर तुमची इनोव्हेशन देईल. आणि भारत महासत्ता होणार असेल तर ती फक्त कारखान्यांमुळे नाही, तर भारतीय संशोधकांच्या बौद्धिक संपदेच्या बळावर होईल. महत्त्वाचा विषय विद्यार्थ्यांनो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, पालकांना ऐकवा, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आज आपण जागतिक पातळीवर पेटंट आणि बौद्धिक संपदेचे महत्त्व समजावून घेतले, हे बरोबर आहे. पण विद्यार्थ्यांसमोर पुढचा प्रश्न काय आहे? या नव्या युगात कोणत्या इंजिनिअरिंग ब्रँचला प्रवेश घ्यावा, कोणती शाखा निवडावी, ती पण आम्ही तुमची अडचण लक्षात घेतली आहे. लवकरच एका प्राध्यापकांची आम्ही एक मुलाखत सादर करणार आहोत. ते तुम्हाला यथायोग्य मार्गदर्शन करतील. तो मुलाखतीचा व्हिडिओ लवकरच आम्ही इथे पोस्ट करू. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला त्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील. आपण ते आधी चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. आपल्याला जर काही शंका असतील तर कृपया त्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवाव्यात. जय हिंद.